गावच्या साध्या घरात वाढली अन्वी. वडिलांच्या डोळ्यांचा तारा. गावात सगळ्यांच्या तोंडी एकच शब्द, वडिलांची लाडकी. वडील दत्तात्रय शेतातून परतताना अन्वीला खांद्यावर बसवतात. शाळेच्या पुरस्कार समारंभात वडील टाळ्या वाजवून आनंद साजरा करतायत. रात्रीच्या जेवणात वडील म्हणतात, बाळा, मी शिकू शकलो नाही, पण तू उंच भरारी घे. स्वप्न बघायला घाबरू नकोस. अन्वी 10वीला अव्वल येते. गावात आनंद साजरा करते. वडील म्हणतात, अन्वी, पुढचं शिक्षण शहरात घे. पैशाची अरेंजमेंट मी करतो. अन्वी संकोचून म्हणते, बाबा, एवढे कर्ज करून नको घेऊ. मी राहून शेतात मदत करते. वडील हसून म्हणतात, माझं स्वप्न म्हणजे तुझं शिक्षण. चिंता करू नको. दत्तात्रय रात्री झोप न लागता कर्जफेडीची चिंता करत बसलेले असतात. अन्वीला शहरात अभ्यासात मग्न ठेवण्यासाठी ते काही सांगत नाही. कॉलेजमध्ये अन्वी हुशारीने गुण मिळवते. शिक्षक कौतुक करतात. अन्वीला शहरात उत्तम पगाराची नोकरीची संधी येते. ती वडिलांना फोनवर सांगते, बाबा, ही नोकरी घेतली तर गाव, शेती सगळं मागे राहील. वडील म्हणतात, तू उड बाळा. माझं आयुष्य म्हणजे तुझ्या उंच भरारीचं पायथं आहे. चिंता नको करू. अन्वी भाऊक होऊन म्हणते, तू मला एकटं सोडून मला कसं बरं पुढे जाता येईल. वडील हसतात आणि म्हणतात, मी झाडासारखा इथे उभा आहे. तू तू फांद्यांसारखी जगभर पसर. नोकरीला रुजू झाल्यानंतर अन्वीचा पहिला पगार ती गावी पैसे पाठवते. वडील कर्जफेड करतात. शेतासाठी नवीन यंत्र खरेदी करतात. गावकरी कौतुक करतात. दत्तात्रयांची मुलगी आता गावाचा अभिमान झाली. पुढच्या काही महिन्यात घर दुरुस्त, अंगणात नवं झाड, शेती पुन्हा बहरते. संध्याकाळी शेताच्या बांधावर वडील मुलगी बसलेले असतात. वडील हसून म्हणतात, लाडक्या, आज माझं स्वप्न पूर्ण झालं. तुझ्या श्रमांनी, अभ्यासाने आपलं घर उभं राहिलं. अन्वीच्या डोळ्यात पाणी येते. बाबा, मी जिथं जाईन तिथं तुमच्या शिकवणीची सावली असेल. पालकांचं प्रेम आणि मुलीची जिद्द याचं मोल पैशात नाही, हृदयात आहे. मुलगी असो वा मुलगा, स्वप्नांना पंख देणं हेच पालकांचं खरं धन. कष्ट आणि नात्यांवरील विश्वासामुळे जीवन बहरतं. धन्यवाद.